मार्ग असं सोडावं लागेल जरा इकडे. नमस्ते सर. मध्ये उभं राहा म्हणजे पुढे जाऊ दे. त्यांना वाट सोडा. वाट सोडा ना. चला ए वाट सोडा. वाट सोडा जाऊ दे की. अंतर घ्या की जाऊ दे. डेरे साहेब नाही म्हणा. डेरे साहेब तुम्ही इकडे या की समोर या. जय हरी माऊली. चला चला चला. आणि परमात्म्याने वैकुंठावरूनही श्रेष्ठ ठरवलेली भूवैकुंठ नगरी पंढरी क्षेत्र ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हा शासनमान्य पालखी सोहळा आणि अत्यंत महाराष्ट्रातला 7 पालख्यांमधला मानाचा पालखी सोहळा या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतोय. पहिल्यांदा मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या वतीनं सोहळ्याचे प्रमुख हरणेबाबा आणि संस्थानचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब यांच्या वतीने प्रशासनाला धन्यवाद. आणि सगळ्या वारकऱ्यांनी पुन्हा एकदा जयघोष करून आपण देवाच्या जिल्ह्यामध्ये आलो, देवाच्या गावात आलो. जाऊ देवाच्या गावा जिथे विसावा नांदतो त्या विसावा असलेल्या विठोबा विसाविया अशा नगरीमध्ये आलो. पुन्हा एकदा सगळ्यांनी आहे उभं आजूबाजूला सगळ्यांनी जयघोष करायचा आणि परमात्म्याला प्रार्थना करूया की आता वारीला सुरुवात झालेली आहे. मुक्ताबाईची पालखी पंढरीत पोहोचली म्हणजे वारीला सुरुवात होत असते. अत्यंत निर्विघ्नपणे सगळ्या पोलीस प्रशासन असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, सगळे डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी असेल आणि वारकरी असतील यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा 2025चा आषाढी वारी पालखी सोहळा अत्यंत सुखात समाधानाने आणि आरोग्याचा सुख शांतीचा समाधानाचा साकार व्हावा, पूर्णतेला जावा अशी प्रार्थना करूया. आणि 5 जिल्ह्याचा प्रवास करून आदिशक्ती मुक्ताबाईचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये आज प्रवेश करतोय. आई साहेबांच्या आणि पांडुरंग परमात्म्याचा सगळ्यांनी आहे त्या जागेवरून एकदा जयघोष करा सगळ्यांनी. कुंडली कवरला श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की श्री मुक्ताबाई महाराज की जय. मुक्ताबाई
आपली बैल होय का? माऊली जय हरी. या मानाच्या मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याच्या या रथाला आपली बैलजोडी आहे. काय सांगाल ही सेवा करताना? याच्यापेक्षा मोठं भाग्य दुसरं काय नाही. आदिशक्ती मुक्ताबाईच्या आशीर्वादाने सगळं. सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे. सर्व शेंद्रे गावकऱ्यांच्या वतीनं आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पालखीचं सहर्ष स्वागत. मयूर सर किती आहे? पालखीतील सर्व महत्वाचे पदाधिकारी महाराज यांचे शेंद्री ग्रामस्थांकडून सहर्ष स्वागत. सर्व शासकीय अधिकारी आणि शेंद्री ग्रामपंचायतचे सरपंच सर्व सदस्य इथं उपस्थित आहेत. पुढे जावा तुम्ही. यांचा सत्कार आमदार साहेब सोपन साहेबांनी करावा ही विनंती करतो. यानंतर रवींद्र महाराज हरणे पालखी सोहळा प्रमुख यांचा सत्कार माननीय राजाभाऊ राऊत साहेब हे करतील. लखन महाराज, दीपक महाराज समोर एक, शिवशंकर महाराज लांडे.
यानंतर आमदार साहेब दिलीप सोपल साहेब करतील. मुंडे साहेबाला करा आले ते सर एक मिनिट सर. मोबाईल हरवलेला आहे, पंकज महाराज यांच्याकडे आणून द्यावे. मोबाईल हरवलेला आहे, पंकज महाराज यांच्याकडे आणून द्यावा. मॅडम तुम्ही एक मिनिट. माऊली जय हरी सांगतो मी. आदिशक्ती मुक्ताबाईंचे पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे आणि सर्व जिल्ह्यातील प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलेलं आहे. तर हा पालखी सोहळा किती दिवसापासून सुरू आहे काय सांगा? जवळपास आज 24वा दिवस आहे. 27 दिवस लागतील आम्हाला. 3 तारखेला आदिशक्ती मुक्ताई पंढरपुरामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहे आणि प्रामुख्याने अतिशय चांगलं स्वागत सोलापूरचे आमदार बार्शीचे दिलीप भाऊ सोपल साहेब, जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. सर्वांना महाराज सत्कार केला. संस्थांच्या वतीने त्याचे आभार मानतो. अशा पद्धतीने वारकऱ्यांचा संप्रदायामध्ये प्रशासन सहभागी झालं तर अतिशय चांगलं होईल आणि शासनाच्या आभार मानत असताना प्रामुख्याने सरमकुंडी ते भोम या रस्त्याकडे देखील लक्ष द्यावं असं आम्ही त्यांना सूचना दिली. नक्कीच. साहेब आज आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि अतिशय मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलेलं आहे आणि आज या ठिकाणी पूजा करण्याचा मान आपल्याला मिळाला. काय सांगाल आपण याबद्दल? भाग्यवान असल्यामुळं हा मान यावर्षी मला मिळाला. याच्या आधी मला बरेच वेळा हा मान मिळाला आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की मी ज्यावेळेस या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्यावेळेस मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्याच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा मांडला की संत मुक्ताई या सगळ्या संतांच्या गुरु मानल्या जातात. त्यांची पालखी पंढरपूरला पोहोचल्याशिवाय सगळ्या संतांच्या पालख्या पुढं विठ्ठलाच्या दर्शनाला निघत नाही. म्हणून या पालखी मार्गाला पालखी मार्ग जाहीर झाला पाहिजे. तो जाहीर केला आणि त्यावेळेसपासून मग पदाधिकारी आणि अधिकारी यांनी हा प्रशासनाचा प्रोटोकॉल पाळण्यास या ठिकाणी सुरुवात झाली. मी याही आधी बरेच वेळा आमच्या सेंद्रिय उपळाई ग्रामस्थांच्या बरोबरीनं त्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही दरवर्षी मी स्वागताला हजर असतो. एखादं वर्ष माझं चुकलं असेल पण नेहमी असतो संध्याकाळी त्याप्रमाणे. आणि समजा इथलं काही कारणामुळे एकदा चुकलं तर गावात पालखी मुक्कामी असते तिथं सुद्धा जाऊन दर्शन मी आणि माझ्यासारखे अनेक जण तालुक्यातले घेतात. आणि एक आनंदाचा क्षण असतो, हा दिवस असतो की एवढ्या मोठ्या म्हणजे आदिशक्ती मातेचं आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आगमन होत आहे आणि ते स्वागत करण्याचा भाग्य आम्हा सर्वांना लाभलं. ही खरी पांडुरंगाचीच कृपा म्हणा. सर्व बार्शीकरांनी या ठिकाणी पालखी सोहळ्याचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं. पालखी समितीचे देवस्थानचे अध्यक्ष पाटील साहेब यांनी आता एक खंत बोलून दाखवली की पालखी सोहळ्याच्या रस्त्याचं काम थोडंसं अपुरं आहे, वारकऱ्यांना त्रास होतोय. पूर्ण झालेला आहे. बर यावर्षी कुठं राहिलं अजून थोडं राहिलं, पुलाचं राहिलंय ते होईल, चालू आहे. यावर्षी प्रोसेस असतो. बर आणि या पालखी मार्ग जाहीर झाल्यामुळे तर याला निधी मिळायला लागला. नक्कीच.
यावर्षी पाऊस देखील चांगला आहे, परंतु चांगला. तरी सुद्धा या जनतेसाठी चांगला आहे, पण लवकर झाला ना, आता गरज आहे पावसाची. नक्कीच. तर पांडुरंग चरणी आपण काय यावेळेस साकडं घालाल? या महाराष्ट्रात सोन्याचा धूर निघू दे एवढंच पांडुरंग चरणी प्रार्थना. धन्यवाद.